नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या ज्योती किरण साठ या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, माझा नेहमीच असा प्रयत्न असतो की तुमच्यासाठी मी एकदम सोप्या, झटपट होणाऱ्या आणि तुम्हाला काढता येतील अशाच रांगोळ्या तुमच्यासाठी तयार कराव्या. तर मी नेहमीच अशा रांगोळ्या घेऊन येत असते आणि आजच्या भागातही तुम्हाला अशाच एकदम सोप्या, पटकन होणाऱ्या फ्री हँड रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 अशा पटकन होणाऱ्या छोट्याशा, नाजूक आणि कमी वेळात, कमी जागेत, कमी कलरमध्ये काढता येतील अशा रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये 2 मोरांच्या रांगोळ्या मी टाकल्या होत्या. तर त्या रांगोळ्यांमुळे आपल्याला एका ताईंची कमेंट आलेली त्या व्हिडिओवरच की अजून मोराच्या रांगोळ्या दाखवा. तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला 7ही रांगोळ्यांमध्ये मोराचा आकार बघायला मिळणार आहे आणि आपण बेसिकच आकार वापरले आहेत, पण वेगवेगळ्या डिझाईन्स, एकदम छान छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. तर नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे प्रत्येक स्टेप लक्षात येईल. आणि जर तुम्हाला हा आकार जमत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आपला एक जो व्हिडिओ आहे, ज्यांना कर्व म्हणजे वक्ररेषा काढता येत नाही त्यांच्यासाठी तर एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांनी नक्की प्रॅक्टिस करा, तुम्हाला असे आकार जमायला लागतील. तर आपली पहिली रांगोळी तर बोलता बोलता रेडी झालेली आहे. दुसरी रांगोळी बघू शकता तुम्ही. एकदम सोप्या सोप्याच रांगोळ्या मैत्रिणींनो. तुम्हाला जर आवडल्या तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही रोज एक काम करत जा मैत्रिणींनो, कमेंट करत जा. कमेंट केल्याने काय होतं मैत्रिणींनो, मला समजतं की तुम्हाला रांगोळ्या आवडल्या आहे असं, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील त्या व्हिडिओबद्दल, रांगोळीबद्दल, ते माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळेच सांगते मी की तुम्ही कमेंट्स करत जा आणि मी त्या कमेंट्सला वेळात वेळ काढून तुम्हाला रिप्लाय पण देत जाईल. तर नक्की कमेंट्स करा आणि ह्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर, देवासमोर किंवा तुळशीसमोर ट्राय करा. तुम्हाला तिन्ही ठिकाणी रांगोळ्या काढायला तेवढा वेळ असेल तर तुम्ही तिन्ही ठिकाणी या रांगोळ्या काढू शकतात. आणि समजा फक्त दरवाजासमोर काढत असाल तर 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या म्हटल्यावर तुम्ही प्रत्येक दिवशी एक एक रांगोळी ट्राय करू शकतात. तर पुढची रांगोळी, ह्या व्हिडिओमध्ये एक ही रांगोळी मी टिपक्यांचीच काढली, बाकी सगळ्या फ्री हँड आहे. तर ही रांगोळी आपण या प्रकारची रांगोळी आधी बघितलेली आहे, पण यामध्ये पण मी थोडासा पक्षी काढण्याचा म्हणजे मोर काढण्याचा ट्राय केलेला आहे. तुम्ही पण नक्की काढा. आणि ही रांगोळी कशाप्रकारे काढतो हे पण व्यवस्थित बघा, कारण की जरा कन्फ्युजन होतं या रांगोळ्या काढताना, कुठून कुठला हात असा वळवायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला काढून दाखवलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकतात. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे, व्हिडिओ बघताय पण चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आणि ऑल नावाच्या बटनवर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ वेळेवर म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेळेवर पोहोचेल आणि तुम्हाला म्हणजे तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पण तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांनी रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा, आपोआप रांगोळी जमायला लागेल. रांगोळी काढणं एवढं अवघड काम नाही आणि जास्त वेळ पण नाही लागत. रोजच्या रांगोळींसाठी तरी वेळ नाही लागत. आणि मी नेहमीच तशाच रांगोळ्या घेऊन येते की पटकन होणाऱ्या, सकाळच्या घाई गडबडीत अगदी 5 ते 10 मिनटात पटकन होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यासमोर मी घेऊन येत असते. तर पुढची रांगोळी बघू शकता. पिवळा कलर वापरला, पण 2 प्रकारचे पिवळा कलर आहे माझ्याकडे. एक थोडा फेंट आहे, एक आपला नेहमीचा रेग्युलर कलर. तर त्याच्या मदतीने असा केंद्रवर्धिनी काढली. तुम्हाला जेवढा मोठा हा आकार पाहिजे मैत्रिणींनो, तेवढ्या वेळा तो बोट फिरवायचा. तर मला एवढा मोठा पाहिजे होता, मी 2-3 वेळा त्याला फिरवला आणि थोडा आकार मोठा केला, म्हणजे पसरट केला आहे आपण तो आकार. ह्या ज्या रांगोळ्या मी काढायला बसली होती ना, आपोआप सुचत सुचत गेल्या तशाच मी त्या रांगोळ्या डिझाईन्स तयार केल्या आणि तुमच्यासमोर आणलेल्या आहेत. आणि खरंच मला वाटतंय तुम्ही नक्की ट्राय कराव्या. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ट्राय केल्या की नाही रांगोळ्या, ते पण सांगा. सोप्याच आहे, काहीच अवघड नाही आहे आणि पटकन होणाऱ्या पण जमतील तुम्हाला. ज्यांना रांगोळी फक्त फोटोवरून काढता येते त्यांना तर नक्की जमेल, आणि ज्यांना जमत नाही किंवा थोडं आकार वगैरे काढायला थोडा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी प्रॅक्टिस करा, नक्की जमेल.
तर बघा ही आपली रांगोळी रेडी झालेली. एकदम नाजूक नाजूक रांगोळी आहे. पुढची रांगोळी बघा, यामध्ये आपण जो मिक्स झालेला कलर तो थोडासा वापरला आहे. तुम्ही दुसरा कुठलाही वापरू शकतात. सेम तसंच आपण केंद्रवर्धिनीचा आकार काढला आहे. जेवढा मोठा पाहिजे तेवढा वेळा आपण ते बोट फिरवलेलं आहे. एक वरच्या साईडने आणि खालच्या साईडने असा कर्व आकार काढून घेतलेला आहे. तुमचा रोजच्या व्हिडिओंना एवढा छान रिस्पॉन्स मिळतो आहे मैत्रिणींनो, ते बघून मला खूप आनंद होतो आहे. एकदम मन भारावून जातं आहे माझं. तर असाच तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. मी तुमच्यासाठी नेहमीच अशाच छान छान डिझाईन्स घेऊन येत राहील आणि नेहमी असंच सपोर्ट करा. रांगोळ्या ट्राय करा. काही चुकलं असेल ते पण मला सांगा. आणि तुम्हालाही काही जर नवीन आकार वगैरे किंवा नवीन रांगोळ्या शिकायच्या असेल मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल ते डिझाईन्स. तर बघू शकता ही पण रांगोळी किती छान आणि युनिक रांगोळी एकदम, कुठेही बघायला मिळणार नाही तुम्हाला. पुढची रांगोळी तर अगदी एक ते 2 मिनिटाची आत होईल एवढीच रांगोळी, म्हणजे एवढी छोटीशी आणि सोपी रांगोळी आहे. आधीचे व्हिडिओ पण बघत चला मैत्रिणींनो. जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही, जर तुम्हाला रांगोळीची आवड असेल तर सांगते मी. आता रांगोळीची आवड आहे त्यामुळेच तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे. पण जर खरंच तुमचं जर मनापासून रांगोळीवर प्रेम असेल, आपली कला आहे, कलेवर जर खरंच तुमचं मनापासून प्रेम असेल तर तुम्ही त्या रांगोळ्या पण बघा, ट्राय करा आणि येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. आपण आता पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी येते त्याचे पण व्हिडिओ बघू. नंतर श्रावण महिना येतो आहे त्याचे पण एकदम युनिक रांगोळ्या, छान छान कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर त्यासाठी नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ते मेन आहे सबस्क्राईब करणं. त्याशिवाय तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही, म्हणून सांगते मी. तर नक्की व्हिडिओ पण बघा, रांगोळ्या पण ट्राय करा आणि अजूनही दारासमोर जर रांगोळी काढत नसाल तर नक्की सुरुवात करा रांगोळी काढायला. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. छोटीशीच आहे ही रांगोळी. 7ही रांगोळ्या ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. कलर पण तुम्ही यामध्ये भरू शकतात. मी सिंपल व्हाईट कलरमध्येच रांगोळी काढते, कारण की बऱ्याच मैत्रिणींना फक्त व्हाईट कलरच्याच रांगोळ्या आवडतात. त्यांच्या रिक्वेस्टनुसारच मी व्हिडिओ बनवत असते. असे टिपके काढून घ्यायचे किंवा दुसरे आकार पण काढू शकता. पानाचा वगैरे आकारही तुम्ही काढू शकतात. एकदा आपल्याला रांगोळी जमली ना, बेसिक आकार जमले की आपण काही पण डिझाईन्स तयार करू शकतो. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण अशाच आपण छान छान रांगोळ्या बघणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.